राम राम शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकर जर काही काम केले तर तुम्हाला पैसे मिळतील। शेतकरी मित्रांनो, नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे पैसे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि अनेक शेतकरी असे आहेत की त्यांच्या आतापर्यंत खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। अवेळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, या संदर्भात तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या गावातील जी काही यादी आहे नुकसान भरपाईची किंवा दुष्काळी, ती यादी जर आलेली असेल तर तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही KYC केली तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजेच 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही पैसे असतील ते पैसे जमा होतील। तर आता जर का तुम्हाला KYC करायची असेल तर तुम्हाला काय करणे गरजेचे आहे ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना KYC संदर्भात अद्याप माहिती नाही। मागे जे पैसे येत होते, नुकसान भरपाई असेल, दुष्काळीचे पैसे असतील, ते ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात जमा होतील। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, KYC करणे हे अत्यंत गरजेचे आहे। तुम्हाला KYC करण्यासाठी तुमच्या जवळच्या CSC किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला KYC करायचे आहे। शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना माहिती नाही की KYC म्हणजे काय। तर शेतकरी मित्रांनो, KYC हे आधार प्रमाणीकरण असतं। शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका। KYC करायला जाताना तुम्हाला तुमचा विशिष्ट नंबर हा जवळ ठेवायचा आहे, तो अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तो विशिष्ट नंबर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या गावातील तलाठी असेल किंवा कृषी सहाय्यक असतील किंवा सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे सुद्धा ही यादी पाठवण्यात आलेली आहे। त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का तुम्ही एकदा चेक करा। तुमचा बँक खाते नंबर पहा व्यवस्थित आहे किंवा नाही, तुमच्या नावामध्ये काही चूक तर नाही ना, कोणती बँक खाते आहेत आणि त्याच्यामध्ये नेमके किती पैसे येणार आहेत ही संपूर्ण माहिती तुम्ही अगदी सविस्तरपणे पाहून घ्यायची आहे। आणि मगच तुम्ही KYC करायला जाताना हा विशिष्ट नंबर तुमच्या सोबत ठेवायचा आहे आणि तुमची KYC करायची आहे। शेतकरी मित्रांनो, ही KYC केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही तुमचे दुष्काळीचे किंवा नुकसान भरपाईचे पैसे असतील ते 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। हा व्हिडिओ तुम्ही अगदी सविस्तरपणे समजून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती कळेल व त्यांच्याही खात्यामध्ये जे काही नुकसान भरपाईचे पैसे असतील ते पैसे जमा होतील। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशीच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।